नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत. बातमी देशाच्या राजधानीतून, मात्र राज्याच्या राजधानीसाठी अत्यंत महत्त्वाची. जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राजधानी दिल्लीतून सध्याचे सर्वात जवळचे मित्र शरद पवारांनाच इशारा दिलाय. आता तुम्ही म्हणाल की शरद पवारांना कसला इशारा? तर त्याचं झालं असं की दिल्ली दौऱ्यातील पहिल्याच पत्रकार परिषदेत आज उद्धव ठाकरेंनी वेगवेगळ्या विषयांवर उत्तरं दिली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या अजेंड्यावर असलेल्या धारावीच्या विकास प्रकल्पावरही ते बोलले. पण ठाकरेंना पत्रकारांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 2 वेळा झालेल्या बैठका, त्याच बैठकांमध्ये अडाणी समूहाचे अधिकारी असल्याच्या बातम्यांवरून प्रश्न विचारला. तेव्हा ठाकरेंनी अडाणी मुंबईचा शत्रू, जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू, मग तो कोणाचाही मित्र असो, असं म्हणत सूचक विधान केलं. पहिले ते ऐकूया. पवार साहेब मुंबईची वाट लावू देणार नाही असंही उद्धव म्हणाले. मात्र शरद पवार आणि अडाणी संबंधांच्या प्रश्नाचे उद्धव ठाकरेंनी दिलेले मूळ उत्तर नक्कीच सूचक होते. याच्यावरती माझी भूमिका स्पष्ट आहे, शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. अदानी कोणाचे मित्र, अदानी कोणाचे शत्रू, अदानी काय माझे शत्रू नाहीयेत. पण जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू. त्याच्यामुळे जो कोणी मुंबईची विल्हेवाट लावायला येत असेल त्याला मी मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही. तो कोणाचाही मित्र असू दे, कोणाचाही शत्रू असू दे, जो मुंबईचा शत्रू तो मुंबईकरांचा शत्रू. आणि मला नाही वाटत पवार साहेब सुद्धा मुंबईची वाट लावायला देतील. दिल्लीत असलेल्या उद्धव ठाकरेंनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मात्र त्याआधी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा आरक्षणावरून एक मोठं विधान केलं. लोकसभेत महाविकास आघाडीला काही प्रमाणात फायदाही झाला असला तरी आता जेव्हा तुमची आरक्षणावरची भूमिका स्पष्ट करा असे मराठा समाज विचारतोय, तेव्हा हा संघर्ष मराठा समाज विरुद्ध सर्व राजकीय पक्ष असा झालाय. त्यातच आज मनोज जरांगेंनी सोलापुरातून शांतता रॅलीचीही सुरुवात केली आहे. यात सगळ्या घडामोडींमध्ये मोठं राजकीय नुकसान टाळण्यासाठी म्हणून की काय, दिल्ली दौरा असलेल्या उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका विशद न करता आज पत्रकार परिषदेत आरक्षणाचा चेंडू थेट संसदेत म्हणजेच मोदींच्या कोर्टात टाकून दिला. कसा ते पाहूया. बांग्लादेश की जो स्थिति हुई है बांग्लादेश में, एक इशारा है सबके लिए. और सभी लोगों ने समझना चाहिए कि ऐसे भगवान के ऊपर कोई नहीं है, हम तो इंसान है. आणि मराठीमध्ये एक म्हण आहे, देव देतं आणि कर्म नेतं. हे प्रत्येकाचं कर्म असतं, ते ठरवत असतं त्याचं भविष्य. तर देवाने दिले, आपण देवापेक्षा मोठं स्वतःला समजू नये, हा त्यातला इशारा है. सर, बांग्लादेश में रिजर्वेशन का मुद्दा रहा है, रिजर्वेशन का प्रॉब्लम हो गया. सुप्रीम कोर्ट के डिसीजन की वजह से बांग्लादेश में प्रॉब्लम हो गया. मणिपुर में यही हालत हो गई. महाराष्ट्र में भी रिजर्वेशन का सवाल खड़ा हो गया है. रिजर्वेशन के ऊपर आगे जाके देश में ऐसी अराजकता परिस्थितियां उत्पन्न हो सकती है. देखो, मैं परिस्थिति उत्पन्न हो सकती है या नहीं हो सकती इसके ऊपर कोई भाष्य अभी करना नहीं चाहूंगा. लेकिन अगर हम सब चाहते हैं कि ऐसी परिस्थिति यहाँ निर्माण नहीं होनी चाहिए, तो समय में उसके ऊपर कुछ न कुछ फैसला लेने की आवश्यकता है. और सारे लोगों के साथ बातचीत कर ये फैसला संसद में ही हो सकता है. तो संसद में होना चाहिए और समय में होगा तो ऐसी स्थिति अपने देश में नहीं होगी. उद्धव ठाकरेंच्या याच वक्तव्यावर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला पहिला प्रश्न, आरक्षणाचा प्रश्न संसदेत चर्चेनं सोडवला जाऊ शकतो. उद्धव ठाकरेंच्या मताशी सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. पवारांना सूचक इशारा देत असतानाच उद्धव ठाकरेंनी काल पत्रकारांशी केलेल्या अनौपचारिक बातचीतीत
आणखी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. ते होतं महाविकास आघाडीतील छोटा भाऊ मोठा भाऊ संदर्भातलं. लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेसनं राज्यात मेरिटनुसारच विधानसभेचं जागा वाटप व्हावं अशी मागणी केली आहे. त्याला ठाकरेंच्या सेनेचा विरोध आहे. एवढंच काय तर संजय राऊतांनी तर उद्धवनाच मुख्यमंत्री करा अशीही मांडणी करून ठेवली आहे. खरं पाहिलं तर अजूनही महाविकास आघाडीची विधानसभा जागा वाटपासंदर्भात अधिकृत अशी कोणतीही बैठक झालेली नाहीये. त्यामुळे जागा वाटपावर स्पष्ट असं काहीही घडलेलं नाहीये. मात्र त्याआधीच उद्धव ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री पदावरून एक अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलं. तेही पाहूयात. कि महाविकास आघाड़ी का गठन जो हुआ है वो किसी व्यक्ति के लिए नहीं है, देश के लिए नुकसान पहुंचाने वाली जो युति है, महाराष्ट्र को नुकसान पहुंचाने वाली नहीं, महाराष्ट्र को लूटने वाली जो महायुति है उसको सत्ता से भगाने के लिए हम इकट्ठा आए हैं. मुख्यमंत्री जी की बात हम बैठकर कभी भी तय कर सकते हैं और हमारे यहाँ तो चेहरे हैं. महायुति के पास जो चेहरे हैं उनमें से मैं तो मानता हूं एक भी लायक नहीं है. पद को लेकर और आप जब मुख्यमंत्री बने तो कई बार आपके साथियों ने भी कहा कि आपने बहुत शानदार काम किया है, तो अगर इस बार मौका मिलता है तो आप होना चाहेंगे? आपको लगता है कि क्योंकि आपकी इच्छा तो थी नहीं, पर इस बार इच्छा है क्या महाराष्ट्र को देख? नहीं, पहले मुझे बताइए कि शानदार काम किया है किसने कहा? कई आपके साथियों ने कई बार. तो उन्हीं को पूछो क्या मैं दोबारा उनको चाहिए या नहीं चाहिए. दिल्लीत ठाकरेंनी वक्तव्य केलं आणि मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी त्याला उत्तर दिलं. राज्यात मेरिटनुसारच विधानसभेचं जागा वाटप होणार असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय. तो पाहूयात. छोटा भाऊ मोठा भाऊ होणार नाही. या ठिकाणी जी काही मेरिटच्या आधारावर, कारण की लोकसभेतही काँग्रेसच्या वतीने ते सांगण्यात येत होतं की आपण मेरिटच्या आधारावर करू आणि बीजेपीला राज्यातून परास्त करू, अशी भूमिका आमची होती. ठीक आहे, त्यावेळेस नाही होऊ शकलं, पण या विधानसभेमध्ये होणार. कारण की महाराष्ट्रातलं जे खोक्याचं सरकार आहे, भ्रष्टाचारी सरकार आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातला विकण्याचं काम केलं जाते आहे. त्यामुळे अशा सरकारला आम्ही महाविकास आघाडी म्हणून जॉईंटली आम्ही सत्तेच्या बाहेर काढणं, त्याला परास्त करणं ही भूमिका आमची सगळ्यांची आहे. त्याच्यामुळे छोटा भाऊ आणि मोठा भाऊ याच्यामध्ये होणार नाही. महाराष्ट्रभर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रान उठवलेलं असताना मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटलांनी गेल्या काही दिवसांपासून मुंबईत प्रत्येक नेत्याच्या घराबाहेर जवाब दो आंदोलन सुरू केलंय. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या केरे पाटलांनी आज आपला मोर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे वळवला. ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळावं याबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी त्यांची मागणी आहे. मंत्रालयापर्यंत पोहोचण्याआधीच पोलिसांनी त्यांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी त्यांनी नेत्यांचा खरा चेहरा पुढे आणणार असं वक्तव्य केलं. पाहूयात. देवेंद्र फडणवीस जवाब दो. इकडे रमेश केरे पाटलांचं आंदोलन सुरू आहे, तर तिकडे मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीला सोलापुरातून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी जरांगेंच्या पाठीशी प्रचंड गर्दी होती. त्याच गर्दीसमोर बोलत असताना मनोज जरांगेंनी अनेक मुद्द्यांवरून सरकारला फटकारलं. तर काही जण सत्तेसाठी पावसात भिजतात, आपण जातीसाठी भिजू, मनोज जरांगेंचा शरद पवारांना टोलाही लगावला. मात्र त्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर भाष्यही त्यांनी केलं. धाराशिवमध्ये आक्रमक मराठा आंदोलकांना उत्तर देत असतानाच राज ठाकरेंना लवकरच मनोज जरांगेची ते भेट घेणार असं विधान केलं होतं.
त्यावर बोलताना जरांगेंनी सांगितलं की असं बोलून राज ठाकरे फक्त पळवाट शोधतायत आणि शब्दांचे खेळ त्यांनाच जमू शकतात असं म्हणत टोलाही लगावला. ती तंटबाजी शब्दाची आणि शब्दाचे खेळ त्यांनीच खेळावं. दुसऱ्याला शब्दाचे खेळ नाही खेळता येणार त्यांच्या इतके. त्यांनी एक नाही सांगितलं की मी त्यांना आरक्षण समजून सांगितलं होतं. त्यावेळेस ते मला असं म्हणले होते की मी मुंबईला जातो मग हे अभ्यासक बोलवतो, असं असेल तर मग मराठ्याला आरक्षण मिळू शकतं. हे नाही सांगितलं त्यांनी. राज ठाकरे तुमची भेट घेणार असं म्हणताय? नाही, ती पळवाट आहे. मराठ्यांचे त्याच्या पोरांनी जा विचारला ही पळवाट होती जायची. श्रीमंतांना कधीच कळणार नाही आरक्षण म्हणजे काय, कारण यांना जे वैभव मिळालंय ना हे मराठ्यांमुळे मिळालंय. तिकडे महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपला तिसरा उमेदवार जाहीर केलाय, तोही मराठवाड्यातून. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीसाठी मराठवाड्याला अधिकृत असा आपला पहिला उमेदवार आज मिळालाय. आज लातूरात पोहोचल्यानंतर राज ठाकरेंनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे सरचिटणीस संतोष नागरगोजे यांची उमेदवारी घोषित केली. याआधी मुंबई शिवडीतून बाळा नांदगावकर, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर विधानसभेसाठी दिलीप धोत्रेंची उमेदवारी त्यांनी जाहीर केली आहे. मनसेच्या याच बातमीनंतर आता पुन्हा एकदा वळूया उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या सूचनेची. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता, त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. परत एकदा आजचा आमचा प्रश्न बघूया. आरक्षणाचा प्रश्न संसदेत चर्चेनं सोडवला जाऊ शकतो. उद्धव ठाकरेंच्या मताशी सहमत आहात का? सोशल मीडियावर काय आहेत प्रतिक्रिया बघूयात. एक्स वरून सचिन होळकर, होय संसदेत न मागता दिलेलं 10% EWS आरक्षण कोर्टात टिकेल. पुढची प्रतिक्रिया एक्स वरूनच वीरा, त्याआधी सर्व पक्षांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट केल्याच पाहिजे. संसदेत प्रश्न आल्यानंतर आधी सहमती दाखवणारे पक्ष नंतर वेगळीच भूमिका घेतात. एक्स वरूनच महेश शिंदे, नक्कीच सर्वोच्च सभागृहात चर्चा करून हा प्रश्न मार्गी लागू शकतो, पण केंद्रानं बघायची भूमिका न घेता लवकर तोडगा काढावा. एक्स वरूनच मंदार साळवी, कोर्ट 50% वर जाऊ देणार नाही. पुढची प्रतिक्रिया YouTube वरून नीता भोसले, सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकत नाही. YouTube वरूनच नरेंद्र नावडे, आरक्षण नको, समान नागरी कायदा पाहिजे. YouTube वरूनच स्वाती सावंत, संपूर्ण आरक्षण काढून टाकण्याबाबत चर्चा व्हावी. YouTube वरूनच सयाजी पवार, सगळं केंद्रावर ढकलले की आपण हात झटकायला मोकळे. फेसबुक वरून सुनील तिरोडकर, 2014 पूर्वी काँग्रेस केंद्रात आणि राज्यात सत्तेत होती तेव्हा का नाही प्रयत्न केले. फेसबुक वरूनच प्रदीप थत्ते, तुमचे खासदार हिम्मत दाखवतील का? फेसबुक वरूनच मयुरेश लिंगायत, महाराष्ट्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक घेतली होती, तुम्ही का हजर राहिला नाही? अंगावर आलं की केंद्राकडे बोट दाखवावे. इंस्टाग्राम वरून रमेश कांगणे, चर्चा कुठेही केली तरी न्यायालयात टिकणारा आरक्षणाचा आराखडा तयार केला पाहिजे आणि त्यावर सर्व घटकांचं एकमत व्हायला पाहिजे. इंस्टाग्राम वरूनच सोमनाथ माळी, सगळ्यांनीच विचार केला तर ओबीसी पण वाचेल आणि मराठ्यांना पण आरक्षण मिळेल. महाराष्ट्रात सुरू असलेल्या आरक्षणाच्या वादावर दिल्लीत तोडगा निघेल का?
आरक्षणावरून सुरू असलेल्या राजकारणाचे निवडणुकीत काय पडसाद उमटतील, सरकार मराठा आंदोलकांचं समाधान कसं करणार, या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत भाजपचे आमदार अतुल भातखळकर. अतुलजी, आपलं स्वागत आहे झिरो आवरमध्ये. एकंदरीतच आज आपण बघितलं, दिल्ली दौऱ्यावर उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी आजही परत तेच म्हटलं आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांची काय भूमिका आहे हे विचारल्यावर त्यांनी संसदेत हा प्रश्न यावा, त्यावर चर्चा व्हावी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोर्टात त्यांनी चेंडू टाकला आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री असतानाही प्रश्न कधी समजत नव्हते आणि आता समजण्याचा काही मुद्दा नाही. पहिला मुद्दा तर उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन राहुल गांधी आणि सोनिया गांधींसमोर नतमस्तक झालेले आहेत. जे मी दिल्ली शहरांसमोर झुकणार नाही, वाकणार नाही, ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला 100-125 जागा मिळाव्यात याच्याकरता राहुल गांधींच्या चरणी लीन होण्याकरता ते गेलेत. हे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघडपणाने मान्य करावं. आणि त्याच्यामुळे आरक्षणाचा मुद्दा मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता 10% आरक्षण राज्य सरकारने दिलंय. आता मुद्दा असा आहे, उद्धव ठाकरे, शरद पवार किंवा काँग्रेस यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी की ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीतली या महाविकास आघाडीची काय नक्की भूमिका आहे. म्हणजे हा प्रश्न भाजपचा सुद्धा आहे असं म्हणायला पाहिजे का उद्धव ठाकरेंना? हा प्रश्न भाजप सुद्धा उद्धव ठाकरेंना विचारते असं म्हणायचं का? म्हणजे मराठा आंदोलक तर विचारते, कारण भारतीय जनता पार्टीने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला 2014 ते 2019 या काळात आरक्षण दिलं होतं. आता आम्ही सत्तेवर आल्यानंतर पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय. केंद्रातल्या भाजप सरकारने आर्थिक नकाशावर 10% आरक्षण दिलंय. आणि त्याच्यामुळे भूमिका स्पष्ट करायची ती उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आणि काँग्रेसने ती ते भूमिका स्पष्ट करत नाहीये की ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्या अशी जी मनोज जरांगेंची मागणी आहे त्याच्यावर उद्धव ठाकरेंची भूमिका काय आहे हे उद्धव ठाकरेंनी जाहीर करावं. आणि माझा उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे की ते दिल्लीत गेले, राहुल गांधींना भेटले, पण स्वातंत्र्यवीर सावरकरांना च्या विषयी बदनामीकारक वक्तव्य राहुल गांधी करतात, त्यावरनं त्यांनी राहुल गांधींना खडसावलं का? हा माझा उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे. सीमा प्रश्नाच्या बाबतीत बेळगाव महाराष्ट्रात यावं ही महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. राहुल गांधींची भूमिका काय आहे हा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला का राहुल गांधींना? याचा खुलासा उद्धव ठाकरेंनी करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे पोकळ भाषा करतात, स्वतःचा पक्ष वाचवण्याकरता आणि महाविकास आघाडी मध्ये 100 पेक्षा जास्ती जागा मला द्या हे म्हणण्याकरता, याच्याकरता आज त्यांनी राहुल गांधींकडे जाऊन लोटांगण घातलेलं आहे. हा माझा उद्धव ठाकरेंवर आरोप आहे. एकीकडे असं बघायला मिळतंय की महाविकास आघाडीनं जबरदस्त पावलं उचलायला लागली, म्हणजे आपला आरोप आहे, पण शेवटी हालचाली या दिसतात. जागा वाटपासाठी असो, समन्वयासाठी असो, हे तिन्ही पक्ष जे आहेत ते एकमेकांना सातत्यानं भेटतात आहे. असं महायुतीमध्ये होतंय का? कारण तुम्ही सुद्धा मान्य केलंय, नेत्यांनी पक्षाच्या, तुमच्या तिन्ही पक्षाच्या सर्वच नेत्यांनी मान्य केले की तिकीट वाटपात, जागा वाटपात उशीर झाला आणि त्याचा फटका बसला. नाही बघा, जेव्हा विधानसभेच्या निवडणुका घोषित होतील तेव्हा 100% आमचं जागा वाटप हे जाहीर झालेलं असतं. मूळ मुद्दा काय आहे, 19ला लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा शिवसेना भारतीय जनता पार्टी युती झाली. ती युती कुठे घोषणा झाली? त्या युतीची घोषणा ही मुंबईत झाली. आमचे त्यावेळेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शहा हे मुंबईत आले होते. मुद्दा काय आहे, उद्धव ठाकरे
नेहमी मी दिल्ली समोर झुकणार नाही अशी भाषा करतात ते उद्धव ठाकरे आज राहुल गांधींच्या चरणी लोटांगण घालायला दिल्लीत का गेले? या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राची जनता ही उद्धव ठाकरेंकडनं मागते आणि उद्धव ठाकरे किमान मला 100% तरी द्यावं असं म्हणण्याकरता आज राहुल गांधींकडे भेटायला गेलेले. ज्या काँग्रेसने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी किंवा त्यांच्या स्मृती दिनाच्या दिवशी त्यांना आदरांजली वाहणारं साधं ट्विट सुद्धा काँग्रेस कधीही करत नाही. त्या काँग्रेसच्या दारामध्ये उद्धव ठाकरे आज गेलेले आहेत. ही महाराष्ट्राकरता आणि महाराष्ट्रातल्या जनतेकरता आणि हिंदुत्ववादी जनतेकरता जे स्वतःला हिंदुत्ववादी मी आहे असं म्हणत आहेत त्या उद्धव ठाकरेंचा हा मोठा पराभव आहे हे उद्धव ठाकरेंनी मान्य करावं. ते दिल्लीच्या हिंदुत्ववादी शक्तींच्या विरोधी शक्तींच्या समोर ते स्वतःला आणि स्वतःच्या मुलाला वाचवण्याकरता झुकण्याकरता गेलेले आहेत. ही त्यातली वस्तुस्थिती. राहुल गांधी अतुलजी, एक अजून महत्वाचा मुद्दा उद्धव ठाकरेंनी आज असं म्हटलं की जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू. ते शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला 2 वेळेला गेले आणि त्यांच्या बरोबर अडाणी समूहाचे काही अधिकारी होते असं सांगितलं जातं. सूत्रांची जी माहिती आहे त्यावर ते बोलत होते. एकंदरीत नक्की काय सुरू आहे? का भेटले होते शरद पवार मुख्यमंत्र्यांना? तुमचा प्रश्न अत्यंत योग्य आहे पण त्याचा पत्ता चुकलाय. तुम्ही उद्धव ठाकरेंना विचारायला पाहिजे. शरद पवारांनी आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागात काय सांगितलंय की दिल्लीमध्ये मी इतके वर्ष काम करतोय, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा कुठलाही विचार दिल्लीमध्ये चालू नाहीये हे स्वतः दस्तूरखुद्द शरद पवारांनी म्हटलेलं आहे. पण उद्धव ठाकरे ज्या काँग्रेसने मुंबई महाराष्ट्राला मिळू नये याच्याकरता अधिकृत घोषणा केली 56 साली, गावतचंद्र दिवाकरो मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही अशी भूमिका घेतली, त्या काँग्रेसच्या पंडित नेहरूंच्या वंशजांसमोर जाऊन उद्धव ठाकरे झुकतायत आणि त्यामुळे अदानीच्या अधिकाऱ्यांना घेऊन शरद पवार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले. हा प्रश्न उद्धव ठाकरेंनी याचं उत्तर देण्याची आवश्यकता आहे. पण उद्धव ठाकरे मी सुरुवातीला आपण युतीत आहात मुख्यमंत्र्यांबरोबर म्हणून हा प्रश्न मी आपल्याला विचारते की एकंदरीतच जो संभ्रम आहे त्याबद्दल काही आपण काही प्रकाश टाकू शकता का? आपल्याला माहिती आहे का भेटले शरद पवार? धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या बाबतीतला कुठलाही संभ्रम नाहीये. याचं टेंडर खरं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी टेंडर फ्लोट झालं होतं. रेल्वेने आपली जागा धारावीकरांच्या पुनर्विकासाकरता त्या ठिकाणी दिली. त्याच्यामुळे यात कुठलाही संभ्रम नाहीये. शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटले, ते काही जनतेचे प्रश्न घेऊन भेटले असं स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आणि धारावीच्या प्रश्नाकरताही कदाचित भेटले असतील, मला माहित नाही. कारण शरद पवारांनी सांगितलेलं आहे अदानी त्यांचे चांगले मित्र आहेत. आपण पाहिलं की अदानीची गाडी चालवण्याचं काम रोहित पवारांनी केलेलं आहे. बारामतीत आल्यानंतर अदानींच्या प्रोजेक्टचं उद्घाटन करण्याकरता शरद पवार हे गुजरातमध्ये गेले होते. आणि त्यामुळे या संदर्भातले प्रश्न हे उद्धव ठाकरे विचारले पाहिजेत की तुम्ही शरद पवारांना हे प्रश्न विचारताय का? आणि त्यामुळे उद्धव ठाकरे केवळ आणि केवळ राजकारण करतायत आणि स्वतःच्या मुलाला वाचवण्याकरता 100 जागा तरी मला महाविकास आघाडीत द्या हे सांगण्याकरता ज्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं पाप केलं त्या काँग्रेसच्या वंशजांच्या समोर लीन होण्याचं काम आज त्यांनी केलेलं आहे. अतुलजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवर मध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आम्ही मराठा ओबीसी आरक्षण वादाबाबत विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न परत एकदा बघूया.
आरक्षणाचा प्रश्न संसदेत चर्चेनं सोडवला जाऊ शकतो. उद्धव ठाकरेंच्या मताशी सहमत आहात का? एकूण 70,000 मतं युट्यूबवर. 81% म्हणणं आहे होय, 19% म्हणणं आहे नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,500 मतं. 80% म्हणणं आहे होय, 20% म्हणणं आहे नाही. फेसबुकवर 1,000 मतं. %66 म्हणणं आहे होय, 34% म्हणणं आहे नाही. बघूया एक्सचा कौल. 72% म्हणणं आहे होय, 28% म्हणणं आहे नाही. आज महाविकास आघाडीचं राजकीय गणित पाहिलं तर लक्षात येतं की 5 वर्षांपूर्वी जी स्थिती होती ती आज तरी बिलकुल नाहीये आणि त्यामुळेच तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच होते, त्यातही ठाकरेंच्या सेनेकडून. त्याला कारणंही तशीच आहेत. शिवसेना राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आमदारांच्याही बाबतीत सर्वात लहान भाऊ असलेला काँग्रेस पक्ष मवियात मोठा भाऊ बनला. दुसरीकडे मवियाचा मोठा भाऊ असलेल्या ठाकरेंच्या सेनेचं आणि थोरल्या पवारांच्या राष्ट्रवादीचं काय झालं हे आपल्याला ठाऊकच आहे. त्यामुळे 2019 साली सर्वात मोठा भाऊ असलेली ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी छोटा भाऊ बनली. आता लोकसभेच्या निकालानंतर तर त्यात आणखीच मोठी भर पडली. सर्वात कमी जागा वाटायला आल्यानंतरही शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आणि अनेक मोठे चेहरे सोबत नसतानाही काँग्रेसनं बंपर यश मिळवलं. पक्षफुटीची सहानुभूतीचा फायदा होईल अशा चर्चा असतानाही ठाकरेंना मात्र अपेक्षित यश गाठता आलं नाहीये. आमदारांची संख्या जास्त, खासदारांचीही संख्या जास्त अशा धर्तीवर आगामी विधानसभेत काँग्रेस सर्वाधिक जागांची मागणी करणार अशाच चर्चा आहेत. कारण मेरिटवर जागा वाटप व्हावं हीच मागणी काँग्रेस नेत्यांकडून सुरू आहे. अशात आपल्या वाट्याला समाधानकारक जागा याव्यात किंवा जास्तीत जास्त जागा याव्यात अशीच भूमिका ठाकरेंची असावी. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्येही त्यांनी समसमान जागा वाटपेचे संकेत दिलेत. इतकंच नाही तर मुख्यमंत्री पदाची आशाही व्यक्त केली आहे. अर्थ सोपा आहे, ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री होणार. आता जास्त आमदार होण्यासाठी जास्त जागांवर उमेदवारीही हवी. म्हणूनच की काय काँग्रेसच्या मेरिटवर जागा वाटप व्हावं याच मागणीवर उद्धव ठाकरेंनी थेट दिल्ली दरबारी जात समसमान जागा वाटपाचे संकेतच देऊन टाकले. आता त्याचं काय होईल हे लवकरच कळेल. तुर्तास वेळ झालीये एका ब्रेकची. ब्रेकनंतर विनेश फोगाटचं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल कसं हुकलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.